आपण दहिवडी एस टी आगारामध्ये आलेलो आहोत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते शिंदी ग्रामस्थांनी आप्पा नाना फाउंडेशनला एस टी सुरू करावी म्हणून निवेदन दिलेलं आहे. निवेदन स्वीकारलेलं आहे ते संस्थापक अध्यक्ष सुगंधराव आप्पा यादव यांनी. निवेदन स्वीकारल्यानंतर मानदेश भूषणशी बोललेले आहेत संस्थापक अध्यक्ष सुगंधराव आप्पा. काय सांगाल, आज शिंदी ग्रामस्थांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे? आज आप्पा नाना संघटनेला शिंदे ग्रामस्थांनी जे निवेदन दिलेलं आहे एस टी बस सुरू करण्याचं, तर इंदापूर गाडी शिंदे बिदाल मार्गे जाणार होती ती पूर्ववत सुरू करण्यात यावी त्या पद्धतीचे त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तर आम्ही डोबल साहेबांना फोन लावलेला, तर ते पुण्यात आहेत. तर ते म्हणले की तुमच्याकडे निवेदन घेऊन ठेवा, कारवाई करू, असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. धन्यवाद. आप्पा नाना फाउंडेशनचे सचिव विकास गायकवाड साहेब, काय सांगाल, आज तुम्हाला निवेदन दिलेलं आहे? आज इथं शिंदी बुद्रुक या गावचं निवेदन आलेलं आहे. त्यांची अशी मागणी आहे की त्यांच्या ज्या पूर्ववत गाड्या होत्या त्या सर्व गाड्या चालू होत्या, परंतु कोविडनंतर ह्या ज्या गाड्या होत्या त्या सगळ्या शासनानं बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचं खूप तेथील गावकऱ्यांचा हाल होत आहे. ज्या प्रवाशांना सातारा इंदापूर जायचं होतं त्यासाठी त्यांना तिथं अडचण होत आहे. आणि हा सगळा बघता तिथं किरण इंगळे, आमच्या आप्पा इंगळे हे जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थांनी आमच्या संघटनेकडे त्यांनी मागणी केली की बाबा आपण जरा थोडं साहेबांशी बोलून या एस टी त्याच्या पूर्ववत पाव्यात. त्याप्रमाणे आम्ही डोबल साहेबांचं काम सुद्धा चांगलं आहे. सुरुवातीला आम्ही सुद्धा इथं आता आपल्या सरकार दवाखान्यात खाजगी थांबा नव्हता, तो खाजगी थांबा आम्ही साहेबांशी बोलून तरी साहेबांनी देखील त्याला सकारात्मक निर्णय देऊन तो चालू केला. अशाच पद्धतीनं हा सुद्धा निर्णय एकदम व्यवस्थित होईल आणि पूर्ववत गाड्या ज्या थांबवत होत्या त्यासुद्धा आता थांबतील. धन्यवाद. बोलत आहेत किरण इंगळे. किरणजी, तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे आप्पा नाना फाउंडेशनला. कसा तुमचा परिचय झाला किंवा कशी माहिती मिळाली आप्पा नाना फाउंडेशनची तुम्हाला? आम्ही दहिवडीमध्ये आप्पा नाना फाउंडेशनच्या कामाची चर्चा ऐकली होती. त्यांच्या कामाची करण्याची पद्धत, त्यांचा हुरूप बघून एक कुठंतरी आम्हाला आत्मविश्वास मिळाल्यासारखं झालं की आमच्या गावातील पूर्ववत होणाऱ्या गाड्या जर चालू होत असतील यासाठी आप्पा नाना संघटनेतील यादव साहेब असतील, गायकवाड साहेब असतील यांच्याशी भेटून गावकरी लोकांनी एक पत्र दिलं त्यांच्याकडे की आमच्या पूर्ववत गाड्या 1992 पासून ज्या पूर्ववत गाड्या सुरू होत्या, जे सकाळची दहिवडी गोरशावाडी अशी 9:30 वाजता होती, सकाळी इंदापूर सातारा होती, सातारा अकलूज होती, दुपारची दहिवडी सातारा दहिवडी एक होती, संध्याकाळी सातारा अकलूज सातारा मार्गे होती, अकलूजवरून साताराला जाणारी गाडी होती सातारा अकलूज. अशा पद्धतीच्या गाड्या आमच्या मध्यंतरीच्या काळात कोविडच्या 2018 पासून बंदच आहेत. त्या पूर्ववत चालू कराव्यात, कारण की गावातील प्रवासी लोकांच्या इंदापूर असतील, नाथपुते असतील या जाणाऱ्या गाड्या, इंदापूर गाडी बंद झाल्यामुळे आम्हाला अतोनात म्हणजे त्रासच होतोय लोकांना. आणि जे बिदाल शिंदी बुद्रुक मेहमानगड मार्गे या पूर्ववत गाड्या चालू कराव्यात ही विनंती घेऊन आम्ही आज आप्पा नाना संघटनेकडे निवेदन दिलेलं आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या पूर्ववत गाड्या चालू होतील एवढीच त्यांना विनंती. शिंदी बुद्रुकपासून दहिवडीचे अंतर आमचे 5 किलोमीटरचे असून आमच्या इथे जाणाऱ्या दहिवडी गोरशेवाडी गाडीमुळे सकाळी 9:30च्या गाडीमुळे ती गाडी दहिवडीवरून गोरशेवाडी जात होती 9:30 वाजता. त्यामुळे मेहमानगडला हायस्कूलला जाणाऱ्या मुलांचा प्रश्न मुलामुलींचा भेटत होता. गोरशेवाडीतून तीच गाडी रिटर्न दहिवडीला येत होती, त्यामुळे बिदालच्या आणि दहिवडीच्या मुलामुलींचा प्रश्न मिटत होता. त्याप्रमाणेच आम्हाला दवाखाना असेल किंवा कोरेगावचे लोक जाणारे असतील किंवा सातारला जाणारे असतील वयोवृद्ध लोक, त्यांना येण्यासाठी आम्हाला दहिवडीला यायला लागतं, मग सातारला जायला लागतं. तर ह्या ज्या काय आमच्या ज्या काय गरजा आहेत किंवा आता जे आम्हाला हवं आहे ते माननीय आप्पा नाना संघटनेच्या मार्फत डोबल साहेबांनी आमच्या विनंतीला स्वीकार करावा ही विनंती. या निमित्तानं मानदेश भूषणशी बोलत आहेत योगेश महाराज. महाराज, काय सांगताल? आप्पा नाना फाउंडेशनचं जे कार्य आहे ते खरंच एकदम सुव्यवस्थितीनं चालू आहे आणि डोबल साहेब नक्कीच जे एस टीचा जो प्रश्न नागरिकांनी मांडला गेलेला आहे तो नक्कीच मार्गस्थ करतील आणि आप्पा नाना फाउंडेशन हे कार्य अतिशय जोरदार आणि जोमात चालेल अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला मी अनुमती देतो.
आप्पा नाना फाउंडेशनला सिंधी ग्रामस्थांनी एस टी सुरू करावी याबाबतचे निवेदन दिल्यानंतर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव आप्पा यादव यांनी तातडीने दहिवडी एस टी आगाराचे प्रमुख कुलदीप डुबल यांची भेट घेतली, त्यांची चर्चा केली आणि एस टी सुरू करण्याचं वचन दिलेलं आहे. मानदेश भूषणशी बोललेले आहेत ते आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल आणि कुलदीप डुबल यांच्यानंतर सुगंधराव आप्पाही मानदेश भूषणशी बोललेले आहेत. कुलदीप डुबल प्रसारमाध्यमाशी काय म्हणले ऐकूया. आप्पा नाना फाउंडेशनतर्फे पाठीमागे 10 दिवसापूर्वी एक अर्ज त्यांनी सादर केलेला होता की ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारे वयोवृद्ध असतील लोक, ज्येष्ठ नागरिक, या लोकांना जाण्यासाठी अतिशय त्रास होत आहे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या इथं थांबा आपण द्यावा. त्या मागणीनुसार आम्ही एक 4 दिवसात पूर्तता करून तो थांबा दिलेला आहे. आणि आत्ताही त्यांनी शिंदी ग्रामस्थांच्या वतीनं जे आलेलं आहे त्यांच्याकडे अर्ज, त्या अर्जाला अनुसरून एक अर्ज आम्हाला दिलेला आहे की शिंदी बुद्रुक गावावरून जी मेहमानगडला गाडी जाते ती गाडी चालू ठेवण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. आप्पाच्या या अर्जाचं अनुसरून मी सांगतो की शिंदी ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्या गाडी आपण चालू ठेवलेली आहे. 14 एप्रिलपर्यंत ती गाडी चालू राहील आणि 14 एप्रिल ते 15 जून ही विद्यार्थी शाळा नसल्यामुळे सदर गाडी 2 महिने सीझनपुरती ती बंद राहील आणि 15 जूनला ती गाडी परत सुरू होईल अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. संस्थापक डुबल साहेबांनी पाठीमागे एक आम्ही एकतानगर येथे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे एक आम्ही याच पद्धतीने अर्ज दिलेला होता. तर तो अर्ज त्यांनी स्वीकारून 4 दिवसात कारवाई करून आम्हाला सांगितले की बाबा तिथं तुम्ही आजच बोर्ड लावा, आजपासूनच एस टी बस थांबण्यास सुरुवात होईल. त्या पद्धतीने आम्ही बोर्ड लावला. आज प्रत्येक गाडी दहिवडीतून गोंधळलेला जाणारी आणि गोंधळीकडून ज्या लॉंग रूटच्या गाड्या आहेत ते सुद्धा आज गाड्या एकतानगरमध्ये थांबत आहेत. त्यामुळं डुबल साहेबांचं आमच्या संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आणि तसेच शिंदे ग्रामस्थांनी आम्हाला एक जो अर्ज दिला आहे, दहिवडी बिदाल शिंदे मार्गे सातारला जाणारी गाडी आहे, अकलूज गाडी आणि इंदापूर गाडी, या 2 गाड्या सुरू करा म्हणून जो अर्ज दिला आहे तो सुद्धा आम्ही आज डुबल साहेबांना दिलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच गाडी सुरू करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.